Hello everyone, welcome you all to Rachna's Navangel World. Me and Sunny, and guys, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So हा vlog कंटिन्यू होत आहे. आधीचा जो vlog होता आय गेस तुम्ही पाहिला असेल आणि फुल टू एन्जॉय केला असेल. सो येस, आम्ही चाललो आहोत बाहेर आणि कोण कोण आहे पुढे आम्हाला कंटिन्यू करणार आहे ते तुम्हाला समजेलच. आणि येस, आमच्या बरं पाठी आमची गँग झोपली आहे. कुठे गेली? जमले बिचारे. आहे ड्रायव्हिंग सीटवर. मी मस्त रिलॅक्स करतोय आणि येस, हॅव्हिंग अ ग्रेट टाइम. सगळ्यांना बघायचंय तू ड्राइव्ह करताना, तुला ड्राइव्ह करताना बघायचंय. कारण आता जास्त तूच ड्राइव्ह करते आणि मी जरा रिलॅक्स करत असतो. सो सनीचं सगळं त्याचं सेमिनारचं, मग त्याचं काहीतरी रीडिंग, ते सगळं काही चालू असतं. मग त्याला ते स्वतःचा जो मी टाइम आहे ना, तो त्याला गाडीतच मिळतो. म्हणजे जो मला आराम करायचा असतो आणि काय प्लॅन करायचं असतं, खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात, ते सगळं मी इथे बसून मस्त करत आहे. एनिवेज, सो चलो लेट्स गो. सो फायनली आम्ही ठरवलंय कुठे जायचंय. आम्ही नाही, कोण आहे आमच्याबरोबर जी पार्टनर येणार आहे ना, ती अजून तुम्ही ओळखलंच असेल. म्हणजे तिच्या बरोबर बाहेर जाणं म्हणजे पूर्ण दिवसाची आयटिनरी येते. परफेक्ट सगळं एकदम परफेक्ट सगळं. झोमॅटो, स्विगी, रिव्ह्यूज. आता नवीन काय डिस्ट्रिक्ट काढली, डिस्ट्रिक्ट आता काहीतरी वेगळंच. तिच्यामुळे तर अर्ध्या गोष्टी कळतात आम्हाला. काय चला, फर्स्ट स्टॉप असणार आहे जिओ मॉल. बिकॉज तिथे डिझनी रिलेटेड काही आले जे 6 जुलै पर्यंत आहे. सो लेट्स सी, लेट्स गो. सो नायसा इथे योगा करतात. हा कुठल्या प्रकारचा योगा आहे तुझा? तू, दीदी, दीदी, याना आणि सावी सगळे पळतायत. काय म्हणजे मच्छी शार्क येत आहे. शार्क बोलायचं का तुला? अजून स्पष्टच बोलत नाही. Girls, get ready. Get ready. Get ready. Get ready. नौटंकीज. चलो, सगळ्यात मोठी नौटंकी आमची. सर्वात मोठी नौटंकी झाली. Finally we have reached Jio World Drive. चिकननारायणावत. चलो, फायनली आम्ही पोचलो. अँड द एक्साइटमेंट, यू कॅन सी द एक्साइटमेंट these girls are having. And the little girl, the excitement level to next level. चालू कर. ये लवकर बघ. आपण इकडे होते बघ, आपल्याला अजून एवढं फिरायचंय. हे बघ पूर्ण. चल जाऊ आता, पुढे जाऊ. हे किती आहे, ब्युटिफुल आहे.
आता आले आमची आईस्क्रीम. मँगो सीन. डिकाडेन्स पण चांगलं आहे. हे बानी, वाव सगळे आठवतो का आपण हे खाल्लं कुठे? व्हिएतनामला. हा पण खाल्ला सनी. ते पाठीमागचं पण छान दिसतंय पण ते एक आहे. नॉनव्हेज नाही खाऊ शकत आज. हो बाबा घेत आहेत भेट आहे. हो हो बाबा घेत आहेत. सनी हे पण घे ना चीज स्ट्रॉ. Having food at food in Kuku by Oberoi, and some of the best dishes are अमेझिंग. आणि ऑल ओव्हर वर्ल्ड आहे. कोरियन आहे, व्हिएतनामीज आहे, जॅपनीज आहे. काय प्रॉन्स पण आहे. आज मला वाटतं आपण आज पूर्ण दिवस खाणारच आहोत. आणि ह्याच्यानंतर सुद्धा एकदम फोरम, आम्ही फोरमला भेटणार आहोत. पण मी जी आयटनरी बनवली आहे संध्याकाळची नेक्स्ट लेवलवाला आहे. इकडे 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 लेट्स. आणि आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो ते ॲक्च्युली इकडे 14 जून to 6 जुलैपर्यंत आहे. डिझनी म्हणजे जे कॅरेक्टर्स आहेत ते तिथे तुम्हाला बघायला मिळतील. सो हे आहे जिओ ड्राईव्हला, जिओ वर्ल्ड ड्राईव्ह तिथे. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण आता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला हाफ एन आवर थांबावं लागेल आणि मग ते तुम्हाला फर्स्ट कम फर्स्ट इन आहे. तुम्ही जसं आतमध्ये एंटर व्हाल ते तुम्हाला असं पूर्ण एक टूर देणार आणि मग ते कॅरेक्टर्स बरोबर तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. सो सुपर एक्साइटेड. आणि त्यासाठीच त्या मुलांना आम्ही घेऊन आलो होतो. रिलाईज करायला ठेवतात ना जम्प्स बसायला. ते वॉश केल्यानंतर कसं ठेवतात त्यांच्या त्या सेक्शनमध्ये. दुसरा सो मस्त आम्ही जेवलो कुकू बाय ओबेरॉय इथे इटरीमध्ये. आणि आता आम्ही चाललो ज्याच्यासाठी आम्ही आलेलो.
फायनली निघालो. येस निघालो. म्हणजे अमेझिंग टाइम. खूप भारी होतं. तुम्ही खरंच तुमच्या मुलांना घेऊन या. पण थोडासा गरमी खूप आहे पण लवकर आलात ना तो शोज त्यांना 7 PM. हा ऍक्च्युली त्यांचा शो 7 PM चा आहे बट आणि म्हणजे 2:30 पण असतो बट त्यांचे आधीचे जे 2 शो होते ते कॅन्सल झाल्यामुळे त्यांनी 5:30 तो शो केला आज. आणि आज होता फर्स्ट डे आणि एवढं भारी वाटत होतं ना, एवढं भारी वाटत होतं. फायनली आम्ही पोहोचलो आहोत फोर्ट आणि आलो आहोत हालीज आयव्हरी लाउंज. फाईन बेकिंग तेच. घेऊ आपण. हो घेऊचा. तुझा आत्ता नाही लगेच नाही घेता. 2च खायची. एकच मागू अजून. एक दीदीला. दीदीला कोणतं दीदीला चांगलं असतं. स्ट्रॉबेरी फाइनली. हेलो हमको भी बोल. हम भी वो अभी ऐसे ही हो. कुछ तो हाँ पंचायत करके ना गया बैठे नहीं आते तो बाजू वाले टेबल पे कोई बात करें ये इधर से खाना है फोरम में उसको फोरम को तो उनकी दुनिया में खो जाएगा. ठीक है ना. हैबिट कुछ तो आने चाहिए ना. फैमिली का पार्ट है ऐसा. ये बाबा ये ले तेरी अमानत. अरे कुछ समझता है कि हमने मस्त व्हाइट रशियन कोल्ड कॉफी. हाँ अमेजिंग थी. नीचे क्या अच्छा वो भी खाया. सैंडविच कितना सही है. तो काशा सैंडविच खाना पड़ेगा. ब्रेड मैकरोन्स, ब्रेड बेल्जियम, मसाला मोदक. ये देख पार्सल देख. दोनों पार्सल भी लिया दोनों का. मैकरोन्स इसलिए तो पागल है मैकरोन्स के लिए. तो बर्गर वगैरह कुछ तो मंगवा. काय नाही सर कैसे ते काय करते ये है बाबू. प्राइस क्यों आलमंड ये आपका फोड़नी का बता. अच्छा मुझे ये तो बता. ये भी भाग रहा है. अरे अच्छा है. ये ऐसे लग रहा है अपन इंडिया में. ब्लॉग सही से नहीं देखते कुछ पता नहीं चलता. औरत नाही आता काहीतरी बोलणार आहे 2 शब्द. आणि मराठीत बोलणार आहे. आणि मराठीत बोलणार आहे. औरत तुला बोला तर तू मराठी. ही प्लेस मी रेकमेंड केली पण जरा पण नाही आवडलं. ही प्लेस मी रेकमेंड केली आहे आणि ही प्लेस खूप चांगली आहे. मला व्हेजिटेरियन आहे आणि जैन छान नाही. अंकितला नाही आवडला. फक्त अंकितला नाही आवडला. अंकितच नखरे. खूप चांगला आहे. समझेगा इसमें वो भी आता है बर्गर. हेलो रियली व्हेरी गुड. थँक्यू सो मच. सो हॅपी ते बनवलंय. थँक्यू. आमचं स्केच केलं. आमचं स्केच. अँड थँक्स टू फोरम. येस कारण फोरम या माझ्याकडे असं काहीतरी वेगळं आणि युनिक आहे. सो थँक्यू सो मच फोरममुळेच आम्ही असं मस्त मस्त सांगितलं. सो तुम्ही सुद्धा इथे नक्कीच येऊन त्यांना रिक्वेस्ट करू शकतात. काहीतरी डेझर्ट मागवा आणि त्याच्यावरती तुमचं असं म्हणजे तुमच्या लव्हर्सला मला सरप्राईज द्यायचं असेल तर मी अशी एवढी दिसत नाहीये. माझं नवरा दिसतंय. चलो खालो हमें. चला आता चालली. नाहीस चालली बाबा.
नायसू मोठ्या इकडे. मोठे किती दिवस राहणार? हा कधी येणार? येशील ना? चालेल. त्रास नाही द्यायचा आणि मोठ्या आईला मोठे बाबांना पण त्रास द्यायचा नाही. आणि अन्नू दीदी जास्त डिस्टर्ब करायचं नाही, तिचा अभ्यास आहे. आरू दीदी बरोबर खेळ. ओके. कसं वाटलं दोघींना आज? मज्जा आली का मिकी आणि मिनीला भेटून? हो ना. मिनी आवडला का मिकी आवडला? दोघं आवडले. ते पेपर घेऊन जा दोघी आणि कलर करा घरी त्याच्या पाठीमागनं. ठीक आहे. दीदीला मिस केलं. सनफ्लावर आली तू. बघू सनफ्लावर. आम्ही ऑलरेडी डिझनी कॅरेक्टर्स बघून आलो. आता तू एक आमची सनशाईन आहे. सनशाईन तिची बॅग घेतेस बाबू डिक्की मधनं. आणि ह्यांचे ते मॅक्रोन्स फ्रीज मध्ये ठेवा. आगूबाई दीदीला काढलं दाखव. मस्त झोप आता. बघायला तयार नाही पोरगी. पक्का जीव आहे पण तिघींचा एकमेकींमध्ये ना. आणि वंशूचा पण. वंशूवर खूप प्रेम. हा वंशूवर भरपूर प्रेम. आलं की नुसते चढतात त्याच्यावरती बिचाऱ्यावर. बाय नाही सो आहे बघत पण नाही. चला. सो फायनली डे संपलेला आहे. आजचा दिवस खूप 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 छान गेला. सकाळी नायसाच्या स्कूलमध्ये गेलो, जे तुम्ही ऑफकोर्स कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर आम्हाला जे बघायचं होतं जिओ वर्ल्डमध्ये ते आम्ही मस्त बघितलं. नायसा आणि म्हणजे लहान मुलांचं जे फिलिंग्स आहेत ना दॅट आय कॅन अंडरस्टँड. पण मला बघून पण भारी वाटत होतं की आपण लहानपणापासून जे कॅरेक्टर्स बघतो ते अचानक असे. ऑफकोर्स असं नाही की नाही बघितलेत, पण ना त्यांना बघून एवढं छान वाटत होतं ना, एवढं मस्त वाटत होतं. मला तर कळतंय की जेव्हा ते डिझनी वर्ल्डला जातात तेव्हा ती फिलिंग काय असेल. सो मस्त गेले दिवस. आणि येस अंकित आणि फोरमला भेटून सुद्धा खूप छान वाटलं. ॲक्च्युली आमचा प्लॅन खूप वेगळा होता लास्ट वीकमध्ये, पण तो प्लॅन कटचॉट करून फायनली तो डिनरवर आला. बट आम्ही डिसाईडच केलेलं की आम्हाला भेटायचंय. टाइम काय आम्हाला पुरला नाही. खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या, खूप काही होते, पण या मुलांमध्ये नाही ते जमत. अर्धा वेळ तर मुलांच्या पाठीमागेच जातं. पण स्टील ठीक आहे, आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि जिथे आम्ही आज गेलेलो हार्लीस फाईन बेकरी, सुंदर आहे, छान आहे फूड. म्हणजे आपल्याला जे इंडियन टचची सवय आहे ना, असं फुल चटपटा फुल स्पायसी, तसं तुम्हाला तिथे मिळणार नाही. एकदम असं कसं म्हणू, एकदम माइल्ड फ्लेवर्स जे युजली म्हणजे ते कसं सगळे लोक येतात ना तिथे. सटल. हा म्हणजे फॉरेनर्स पण येतात. त्यांच्या टेस्ट बर्ड्सला ठरवून म्हणजे बघून त्याने ते केलंय. आणि जे एकदम चेरी ऑन केक जे होतं ते म्हणजे आमच्या दोघांचं फोटो सुंदर आहे. ते तिकडे त्यांच्या इकडे ती पद्धत आहे. ते जे आहेत ना ते सुंदर असं बनवतात. आणि आमच्या आजूबाजूला असे जे बसलेले ज्यांचं बर्थडे वगैरे होतं त्यांच्यासाठी खास तसं ते बनवून देतात. तुम्ही जर त्यांना विचारलं ना तर ते तुमच्यासाठी सुद्धा बनवतील. ते मस्त असं आपले फोटो घेऊन जातात आणि छान असं बनवतात. सो ते एक काहीतरी वेगळं होतं आणि मजा आली. खूप मस्त वाटलं. जे सर्वात जास्त मला तिथे आवडलं ते म्हणजे होतं स्पायसी मेक्सिकन राईस बाउल. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आपले जर इंडियन फ्लेवर्स हवे असतील तर त्यांना फक्त सांगा की थोडंसं स्पायसी बनवा, पण ते खूपच छान होतं. बाकी जे काही आम्ही खाल्लं तिथे मी स्क्रीनवरती त्याची नावं दिलेली. आल्मंड पिझ्झा, पेस्टो पिझ्झा, ते पण एक काहीतरी वेगळं होतं, ते पण छान होतं. सो ओव्हरऑल फूड वॉज गुड आणि खूपच मजा आली. आजचा पूर्ण दिवस मस्त होतं, पण आता थोडंसं टायर्ड आम्ही झालेलो आहोत. ऑलमोस्ट 12 आवर्सच्या वरती झालेलं आहे आणि खूप काही गोष्टी आज आम्ही केलेल्या आहेत एक्सप्लोर. फाल्गुनीचा आठवण आलं. सो नायसा मॅडम आता गेली तिकडे आणि काय नाही. सो आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.